डिसोल्डरिंग करताना आयर्न पॉईंटला लावल्यानंतर पूर्ण सोल्डरिंग वितळलेलं आपल्याला दिसतं. ते वितळल्यानंतरच त्या ठिकाणी पंपच्या सहाय्याने ते वितळलेलं सोल्डर ओढून काढायचं या प्रकारे. आता या ठिकाणी वितळलेलं दिसल्यानंतरच ज्यावेळी पंप लावणार त्यावेळी आयर्न बाजूला जाणं गरजेचं आहे आणि ही क्रिया फास्ट झाली पाहिजे तरच ते डिसोल्डरिंग होईल व्यवस्थित, अन्यथा होणार नाही. त्याचं दोन्हीकडचं मेटल खाली वितळलेलं आहे आणि हा पार्ट खाली गेला पूर्ण. या प्रकारे आपण डिसोल्डरिंग पंपाच्या सहाय्याने, हा डिसोल्डरिंग पंप आहे याच्या सहाय्याने आपण ते काढू शकतो. दुसरी पद्धत डिसोल्विक, याला डिसोल्विक असं म्हणतात, याच्या सहाय्याने देखील आपण काढू शकतो. पण यासाठी आपल्याला पेस्टची आवश्यकता असते. आता पेस्ट नाही आहे तरीसुद्धा आपण प्रयत्न करून बघू. ह्या प्रकारे मेटल ह्या पेस्ट विकमध्ये ओढलं जातं. ओढल्यानंतर ह्या प्रकारे विक साफ करून पुन्हा आपण ते काढू शकतो. हे बघा, या प्रकारे पूर्णपणे सोल्डर मेटल तिथलं निघून जातं क्लोज. या प्रकारे पूर्ण आजूबाजूचं मेटल, आता या ठिकाणी ओरिजिनल सोल्डर मेटल दिसतं आहे या पॉईंटला, पण ह्या पॉईंटवरचं सगळं निघून गेलेलं आहे. या प्रकारे डिसोल्डरिंग करत असताना खाली असलेला ट्रॅक खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. ट्रॅकला जास्त उष्णता मिळाली तर ट्रॅक खराब होतो, त्यामुळे जास्त वेळ तिथे आयर्न पकडून ठेवायची नाही किंवा जास्त जोरात दाबायची नाही. या प्रकारे डिसोल्डरिंग करायचं आहे.